यांच्यासारख्या अवलियानं खरं तर अजरामर व्हावं असं सर्वसामान्य माणसाला वाटतं। आज जेव्हा सकाळी ही बातमी येऊन धडकली तेव्हा अगदी सर्वसामान्य माणसाच्या डोळ्यातही अश्रू तरळले। रतन टाटा यांचा अखेरचा प्रवास मुंबईतल्या या रस्त्यांवरून सुरू झालेला आहे। रतन टाटा यांचं पार्थिव घेऊन जाणाऱ्या या गाड्या, अर्थात या गाड्या सुद्धा टाटा कंपनीच्या, टाटा समूहाकडून खरं तर आपण जेव्हा सर्वसामान्यांचा विचार करतो त्यावेळेला चारचाकी घेण्याचं स्वप्न दाखवलं ते रतन टाटा यांनी। मुंबईतल्याच काय तर भारतातल्या कित्येक गाड्या ही टाटांची देणं आहे। नक्कीच। तर रतन टाटा यांचं तुमच्या आमच्याशी असलेलं नातं काय असा प्रश्न जेव्हा आपण विचारतो किंवा आपल्या मनामध्ये तो प्रश्न येतो, तर अगदी स्वयंपाकघरातल्या आपल्या मिठापासून ते साता समुद्रापार जाण्यासाठी ज्या विमानाचा आपण वापर करतो त्या विमानामध्ये देखील रतन टाटा हे आपल्याला पाहायला मिळतात। आणि अशा या उद्योगपतीचं निधन झाल्यानंतर आता त्यांच्या अंतिम प्रवासाला सुरुवात झालेली आहे। वरळी स्मशानभूमीकडे त्यांचं पार्थिव आता नेलं जात आहे। रतन टाटा यांचे नव्या पिढीला प्रेरणा देणारे अजरामर असे शब्द काय आहेत ते आपण पाहूया। ज्या दिवशी मी स्वतःहून काही करू शकणार नाही त्या दिवशी मी माझं सामान आवरेन आणि निघून जाईन। आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी आपल्या आयुष्यामधले चढ उतार फार महत्त्वाचे असतात, कारण सरळ रेषा मग ती ईसीजी मधली का असेना तुम्ही जिवंत नसल्याचं दर्शवते। इतकंच नाही तर रतन टाटांचा अजून एक विचार हा फार सुपरिचित असा आहे, जर तुम्हाला वेगानं चालायचं असेल तर एकटे चाला, पण जर तुम्हाला दूरपर्यंत जायचं असेल तर सोबत चाला। नेतृत्व म्हणजे इतरांवर अधिकार गाजवणं नव्हे, नेतृत्व म्हणजे तुमच्या अधिकारात असणाऱ्यांची काळजी घेणं, हे शिकवलं ते रतन टाटा यांनी। इतकंच नाही तर सहानुभूती आणि दयाळूपणा ही एखाद्या नेतृत्वाची सर्वोच्च ताकद असते अशी विचार किंबहुना तशा भावना या रतन टाटा यांच्या राहिल्यात। नक्कीच सागर, आणि आपण पाहतो की टाटा मेमोरियलच्या माध्यमातून त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते कोणीही विसरू शकणार नाही। आणि त्यांच्या दयाळूपणाविषयी तर असं म्हटलं जातं की त्यांचं श्वानप्रेम हे खरं तर सर्वांनाच परिचित आहे। ज्या काही प्रतिक्रिया या सगळ्यावर आल्या त्यामधून दिसून येतं की टाटांच्या कार्यालयामध्ये म्हणजे मुंबईतलं टाटाचं जे कार्यालय आहे तिथे भटक्या कुत्र्यांना सुद्धा प्रवेश होता। आणि रतन टाटा हे आपल्या कुठल्याही संस्थेच्या कार्यालयामध्ये जेव्हा जात तेव्हा कुठलीही वेगळी ट्रीटमेंट किंवा एखादी विशेष ट्रीटमेंट ते स्वतःसाठी घेत नसत। अगदी कर्मचाऱ्यांना जी लिफ्ट असायची त्याच लिफ्टमध्ये त्याच रांगेत उभा राहत ते आपल्या कार्यालयापर्यंत जात असायचे। यामध्येच रतन टाटा यांचे पाय किती जमिनीवर होते हे आपल्याला लक्षात येतं। नक्की सागर, आणि सर्वसामान्यांचं जीवनमान उंचावलं जावं यासाठी खरं तर टाटांचं मोठं योगदान आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा वरळी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। खासदार पियुष गोयल हे देखील त्यांच्यासोबत आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वरळी स्मशानभूमीमध्ये या ठिकाणी आता पोहोचलेत, ज्या ठिकाणी रतन टाटा यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत। या अंत्यसंस्कारासाठी केंद्राचे म्हणजे देशाचे प्रतिनिधी म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील उपस्थित आहेत। काही वेळापूर्वीच NCPA मध्ये ज्या ठिकाणी रतन टाटा यांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं होतं त्या ठिकाणी अमित शहा दाखल झालेले होते आणि त्या ठिकाणी देखील अमित शहा यांनी पुष्पचक्र अर्पण करत रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण केली। आणि आता अंत्यविधीसाठी वरळीतील स्मशानभूमीमध्ये स्वतः अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत दाखल झालेत। रतन टाटा यांच्यासारख्या अवलियानं खरं तर अजरामर व्हावं असं सर्वसामान्य माणसाला वाटतं। आज जेव्हा सकाळी ही बातमी येऊन धडकली तेव्हा अगदी सर्वसामान्य माणसाच्या डोळ्यातही अश्रू तरळले। आज प्रत्येक जण हळहळत होता। सोशल मीडियावर जर आपण पाहिलं सागर तर आज प्रत्येकाचं स्टेटस हे रतन टाटा यांच्या नावानं आहे। तर दुसऱ्या ठिकाणी आपण इथे पाहतोय की वरळीमध्ये स्मशानभूमीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, खासदार पियुष गोयल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री मंगलप्रभात लोढा हे देखील आता दाखल झाले। काही वेळातच रतन टाटा यांच्या पार्थिवावर
अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. नरिमन पॉइंट ते वरळी साधारणतः 10 किलोमीटरचे हे अंतर. एखादा माणूस किती मोठा आहे हे त्याच्या वागणुकीवरून, त्याच्या राहणीमानातून ठरत नाही, तर त्याच्या विचारामधून ठरतं. आणि असाच एक विचार रतन टाटा यांचा आहे. त्यांनीच तो विचार मांडलेला होता. त्यामध्ये ते म्हणतात की माझा गोष्टी नशिबावर सोडून देण्यावर विश्वास नाही, तर माझा कठोर मेहनत आणि तयारीवर विश्वास आहे. आणि याच मेहनतीतून, याच तयारीमधून रतन टाटा यांनी टाटा समूहाचा हा वटवृक्ष इतक्या मोठ्या प्रमाणात उभा केला आणि तो आजही तेवढ्याच ताकदीनं मूळ रोवून उभा आहे. नक्की सागर. आणि लोकांनी तुमच्या दिशेनं भिरकावलेले दगड ते घ्या आणि त्यातून भव्य स्मारकाची निर्मिती करा, हा एक मोलाचा संदेश खरं तर रतन टाटा यांनी दिलेला आहे. रतन टाटा यांनी दुसऱ्यांदा टाटा समूहाची धुरा सांभाळण्याच्या आधी टाटा समूहामध्ये बरीच पडझड झाली होती. मात्र रतन टाटा यांनी पुन्हा एकदा यामध्ये रतन टाटा यांचे बंधू नोएल टाटा हे आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत. वरळी स्मशानभूमीमध्ये रतन टाटा यांचे बंधू या ठिकाणी पोहोचले. रतन टाटा यांना एकूण 2 बंधू, त्यामध्ये जिमी टाटा आणि नोएल टाटा. तर नोएल टाटा हे या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. नोएल टाटा हे आता वरळीमधील स्मशानभूमीमध्ये आपल्या भावाच्या अंत्यसंस्कारासाठी दाखल झाले आहेत. तर रतन टाटा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी इथे आता केंद्रीय मंत्री देखील उपस्थित आहेत. काही वेळातच रतन टाटा यांचा पार्थिव आता वरळी स्मशानभूमीमध्ये पोहोचेल. मुंबईच्या रस्त्यांवरचा रतन टाटांचा हा अखेरचा प्रवास इथे सुरू झालाय. तर वरळीमध्ये देखील आता महाराष्ट्र पोलिसांकडून रतन टाटा यांना मानवंदना दिली जाणार आहे. त्यांच्या निवासस्थानी देखील आज सकाळी ज्यावेळी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं होतं, त्यावेळी मुंबई पोलिसांकडून रतन टाटा यांना मानवंदना देण्यात आली. बँड पथक त्याचबरोबर पथसंचलनाच्या माध्यमातून ही मानवंदना दिली गेली. आणि आता शासकीय इतमामामध्ये रतन टाटा यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. यासाठी मुंबई पोलीस दल या ठिकाणी सज्ज आहे. भारतासह जगभरातल्या उद्योग विश्वावर शोककळा पसरली आहे. माणुसकी जपणारा एक सच्चा माणूस म्हणून रतन टाटा नेहमीच लक्षात राहतील. उत्तुंग असं खरं तर हे व्यक्तिमत्व. मात्र त्यांचा साधेपणा, नम्रपणा, कितीही उत्तुंग शिखरावर पोहोचलो तरीही नम्रता हवी, हे टाटांकडून शिकावं. त्यांचे विचार नेहमीच प्रेरणादायी ठरले. नुसते विचारच नाही तर त्यांचं कर्तृत्व, त्यांचं वागणं बोलणं या सगळ्यामधून खरंच खूप मोठी प्रेरणा घेण्यासारखं आहे.